तुम्हाला एक गोष्ट दाखवू मित्रांनो, हे पहा इथं नारळ लागलेला आहे, 30 इंच बाय 30 इंचची बॅक साईज आहे आणि त्यातलं हे नारळाचं झाड आणि त्याला नारळ लागलेले आहेत, कशा पद्धतीने पाहू शकता इथं. आणि एकदम आपली नर्सरी ज्याच्यासाठी फेमस आहे की बॅग मधील झाडाला फळं लागलेली असतात, अशी झाडं आपण देतो. तर त्याच्यासाठी जी काय फेमस आहे नर्सरी, तर हे इथं पाहू शकता तुम्ही. आजपर्यंत तुम्ही आंबा पाहिला असेल, त्याच्यानंतर फणस पाहिला असेल, चिक्कू पाहिला असेल, सीताफळ, पेरू ही सगळी झाडं आपल्याकडे फळं लागलेली मिळतात. तशाच पद्धतीने आता नारळ देखील मिळतो मित्रांनो. 30 इंच बाय 30 इंचच्या बॅक साईज मधला जर का नारळ घेतला तर आपण सांगत असतो 1 ते 1.5 वर्षानंतर फळधार नव्हते, पण इथं तसं काही नाही मित्रांनो. ते तर तसं आपण सांगत असतोय, पण इथं पाहू शकता त्या बॅग मध्येच आता फळं लागायला चालू झालेली आहेत. तर अशा पद्धतीने जर का पाणी आणि खताचं नियोजन प्रॉपर असेल तर अशी नारळ एकदम व्यवस्थित लागतात मित्रांनो. पाणी आणि खताचं नियोजन प्रॉपर पाहिजे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे. आणि अशा पद्धतीने जर का कुणाला नारळाची झाडं हवी असतील 30 इंच बाय 30 इंचच्या बॅक साईज मधली आणि लवकर नारळ लागणारी, बुटक्या जातीचा हा नारळ आहे मित्रांनो, त्याच्यामुळे ही फळं लागलेली आहेत. आता आपल्याकडे भरपूर सारी क्वांटिटी अवेलेबल आहे आणि अशीच क्वांटिटी आणि क्वालिटी आपल्याकडे आपण मेंटेन करून चालतो. वर्षानुवर्षाचा अनुभव आहे मित्रांनो. 1983 सालापासून या क्षेत्रात काम करते नर्सरी, 59 एकरमध्ये काम करते. आणि अशी जर झाडं कुणाला हवी असतील तर वरती दिलेल्या नंबरवरती एकदा आवश्यक कॉल करा. तुम्हाला सगळी घर बसल्या माहिती, फोटो, व्हिडिओ, रेट सगळं काही मिळून जाणार आहे. तशाच पद्धतीने कुणाला व्हिजिट करणं शक्य असेल तर त्यांनी नक्की एकदा व्हिजिट करा. आपली नर्सरी शैलेश नर्सरी, मलकापूर, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहे. आणि मित्रांनो, येताना कॉल करून या, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती, प्रॉपर सेल्समन, जेणेकरून सगळं तुम्हाला फिरून बघता येईल, याच्यासाठी आपण सगळी सोय करून देऊ शकतो. तर येताना कॉल करून या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील समजेल की अशा पद्धतीने फळं लागलेली झाडं, नारळ लागलेलं झाड शैलेश नर्सरीमध्ये अवेलेबल आहे, शैलेश नर्सरीमध्ये मिळते. हे त्यांना कळण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.